जळगावमध्ये भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे 2 घरे जळून खाक. स्थानिकांच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला. जळगाव शहरातील तांबापूर फुकटपुरा परिसरात गुरुवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत 2 घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या आगीत 2 कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. नेमकी घटना काय? तांबापूर परिसरातील इच्छादेवी मंदिराजवळ गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाले. आगीचा भडका इतका मोठा होता की शेख आरिफ शेख अलीफ वय 38 आणि शेजारील एका कुटुंबाचे घर काही वेळातच आगीच्या विळख्यात सापडले. आगीच्या ज्वाळा पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आणि शेजारील नागरिक घाबरून घराबाहेर पडले. तरुणांचे धाडस आणि बचावकार्य. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र त्यापूर्वीच तांबापूर परिसरातील तरुणांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धाव घेतली. प्रशांत भाऊ नाईक, आसिफ शाह बापू, मिलिंद भाऊ सोनवणे, सुलताना बी, लताबाई, चमन शेख, तौफिक खान, संदीप भाऊ, सलीम तडवी, भरत पाटील, हाशिम शेख आणि गोलू भाऊ या सर्वांनी एकत्र येत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या या सामूहिक प्रयत्नांमुळे आग शेजारील इतर घरांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. प्रशासनाकडे मदतीची मागणी. अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत दोन्ही घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य आणि मालमत्ता जळून खाक झाली होती. या घटनेमुळे बाधित कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून वीज वितरण कंपनीने अशा जुन्या परिसरातील वीज तारांची तपासणी करावी अशी मागणीही नागरिक करत आहेत. 24 घंटे ड्यूटी करेगा मैंने और शॉर्ट सर्किट हुआ, इसकी वजह से मेरे घर का नुकसान हो गया. मैं सोते पड़े था नाइट करके आया था और मेरे को कोई होशियारी नहीं थी. मेरे घर में कोई फैमिली नहीं है, मैं अकेला था. तुम्हारा नाम क्या है? आरिफ शेख, बंगार वाला. ये घटना कब हुई थी? ये घटना अभी हुई है. आपको ऐसा कुछ महसूस हुआ क्या, कोई शॉर्ट सर्किट हुआ या? नहीं, मैं कुछ भी नहीं, मैं नींद में था ना. मैं 24 घंटे ड्यूटी करके आया था ना. मैं नाइट ड्यूटी करके आया था ना, डे नाइट करके आया था. मैं लेट आ जाओ कर रही थी और मेरे को नींद कब लगी मेरे को वो भी उठ नहीं आई और मेरे घर का सब लाइट चालू थी. आपको कब पता चला कि नहीं कि आग लग गई आपके? ये जब घर वाले बाहर वाले चिका मार रहे थे जोर जोर से, जब जाके मेरे को मालूम गिरा. दरवाजे ठोक रहे थे, दरवाजे को लात मारे उन्होंने. जब मैं आगे नींद में से उठा, मैं क्या नुकसान हुआ है आपका? मेरा पूरा घर चले गया, पूरा घर जल गया मेरा. ये मेरे हाथ को और पैर को सबको लगा. आधी वाजलेले तिथे कोणी नाही का कोणी मी काय ते 2-3 घरांचं नुकसान झालेलं आहे ते सगळं आज इच्छेच्या मागील भागामध्ये 9:10 सुमारास 2-3 वेळा लाईट येणे जाण्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी आग लागलेली आहे. या ठिकाणून फोन आले, आम्ही बाहेरच्या गाड्यात बोलवल्या. आता आज आगोडा झालेली आहे. या ठिकाणी 3 घरात जळून खाक झालेलं आहे. एक आरिफ भाई शेख बंगारवाले यांचं, एक अमित भाई शेख यांचं आहे आणि एक गंगा मसाडे यांचं घर आहे. तिघही घरांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण आता बघत सर्वांनी मदत कार्य करून आता आग पूर्ण विझलेली आहे. या ठिकाणी महापालिकेला फोन करून 2 बाहेरच्या गाड्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी या ठिकाणी मदत केलेली आहे. नुकसान काय झालेलं आहे यासाठी आम्ही पाठपुरावा आता उद्या तलाठ्याला सकाळी बोलून पंचनामा करून तहसीलदाराकडनं आम्ही भरपाईची मागणी करणार आहोत. आम्ही जळगाव शहराचे आमदार राजूभाऊ मुळे यांना सुद्धा कानावर टाकून इकडचे स्थानिक नागरिकांच्या काही ना काही अग्निशामक गाडी लेट पोहोचली इकडे. लेट म्हणता येणार नाही. मला जसा फोन आला तशा 5 मिनिटांनी इथे गाडी आली. मला इथून फोन आला की अशाशी आग लागलेली आहे. मी घरूनच फोन केला. मी आलो, माझ्या मागे महापालिकेच्या गाड्या आल्या, 2 गाड्या ठिकाणी आलेल्या आहेत. आग फायर ऑफिसचा नंबर इथे कोणाकडे नसल्यामुळे त्यांना फोन केले. आम्ही फोन आल्यानंतर लगेच फोन केला, लगेच 5 मिनिटांनी इथे गाड्या आल्या. इथे नागरिक सांगू शकतात तर किंवा कुठे मी आल्यानंतर गाड्या आल्या लगेच. ठीक आहे, आपलं नाव? प्रशांत माझी